नमस्कार. आज आपण कर्नाटकाच्या पंचायत राज प्रणालीबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी व्यवस्था आहे जी थेट लोकांच्या हातात सत्ता देते. चला तर मग ही प्रणाली तळागाळापासून नेमकी कशी काम करते हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अच्छा, एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? आपल्या रोजच्या आयुष्यावर, म्हणजे आपल्या गल्लीतल्या रस्त्यांवर, पाण्याच्या वेळेवर, स्वच्छतेवर, या सगळ्यावर खरं तर कोणाचा जास्त प्रभाव असतो? दिल्लीत बसलेल्या राष्ट्रीय नेत्यांचा की आपल्याच गावात किंवा तालुक्यात काम करणाऱ्या स्थानिक प्रतिनिधींचा? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या चर्चेतून मिळणार आहे. आज आपण काय काय बघणार आहोत तर हे 5 मुद्दे आहेत. आपण आधी संपूर्ण रचना समजून घेऊ आणि मग एक एक करत ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळीवर काय होतं ते पाहू. शेवटी ही सगळी व्यवस्था चालवणारे अधिकारी आणि निवडणुकांबद्दलही बोलू. चला सुरुवात करूया. तर कर्नाटकची पंचायत राज प्रणाली ही 3 स्तरीय आहे. म्हणजे काय? तर सत्तेचं 3 पातळ्यांवर विभाजन केलं आहे, जेणेकरून ती लोकांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचेल. ही रचनाच स्थानिक प्रशासनाचा कणा आहे. आता ही आकडेवारी बघा. यावरून आपल्याला या प्रणालीचा आवाका लक्षात येतो. कर्नाटक आर्थिक सर्वेक्षण 2022-23 नुसार राज्यात 31 जिल्हा पंचायती, 239 तालुका पंचायती आणि जवळपास 5,954 जवळजवळ 6,000 ग्रामपंचायती आहेत. ही अगदी एका पिरॅमिडसारखी रचना आहे, जिचा पाया म्हणजे ग्रामपंचायती खूप मोठा आणि मजबूत आहे आणि तो थेट लोकांशी जोडलेला आहे. चला तर मग आता या पिरॅमिडच्या पायाकडे जाऊया. ग्रामपंचायत. इथेच खरी लोकशाही सुरू होते, जिथे लोकांचा प्रशासनाशी थेट संबंध येतो आणि बदलाला सुरुवात होते. ग्रामसभेला या संपूर्ण प्रणालीचा आत्मा म्हटलं जातं. आणि का नाही म्हणणार? कारण हे एक असं ठिकाण आहे जिथे गावातला प्रत्येक मतदार आपला आवाज उठवू शकतो, प्रश्न विचारू शकतो. गावाचे रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या विषयांवर इथेच चर्चा होते. इतकंच नाही तर सरकारी योजनांचा लाभ कोणाला मिळावा हेही इथे ठरतं. यापेक्षा थेट लोकशाही अजून काय असू शकते, बरोबर ना? बरं, मग ही ग्रामपंचायत बनते तरी कशी? तर साधारणपणे 5 ते 7 हजार लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असते आणि दर 400 मतदारांमागे एक प्रतिनिधी निवडला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी जागा राखीव असतात. यामुळे सत्तेमध्ये समाजातील प्रत्येक घटकाला योग्य प्रतिनिधित्व मिळतं. एकदा निवडून आले की हे सदस्य 5 वर्षांसाठी काम करतात. आता ही एक खूप इंटरेस्टिंग आणि खरं तर एक खूप पुढारलेला नियम आहे. पंचायत राज कायद्यानुसार निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याच्या घरी शौचालय असणं बंधनकारक आहे. बघा, या एका छोट्याशा नियमामुळे उत्तम प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यांचा किती जवळचा संबंध आहे हे अधोरेखित होतं. मग ग्रामपंचायतीचं नेतृत्व कसं ठरतं? प्रक्रिया अगदी सोपी आहे. लोकांनी निवडून दिलेले सदस्य आपल्यामधूनच एकाची अध्यक्ष आणि दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. आणि त्यांचा कार्यकाळ हा 30 महिन्यांचा म्हणजे 2.5 वर्षांचा असतो. ठीक आहे, ग्रामपंचायतीचं काम तर आपण पाहिलं. पण गावातले प्रश्न आणि योजना जिल्ह्यापर्यंत पोचवणार कोण? तर त्यासाठीच आहे हा मधला दुवा, तालुका पंचायत, जी गाव आणि जिल्हा यांना जोडण्याचं महत्त्वाचं काम करते. तालुका पंचायतीची रचना ही जरा वेगळी, म्हणजे मिश्र स्वरूपाची आहे. यात दर 10,000 मतदारांमागे एक सदस्य थेट निवडून येतो. पण त्यासोबतच काही ग्रामपंचायत अध्यक्षांनाही इथे रोटेशननुसार संधी मिळते. आणि एवढंच नाही तर स्थानिक आमदार आणि खासदारही याचे सदस्य असतात. यामुळे गाव पातळीवरचे प्रश्न आणि राज्य पातळीवरची धोरणं यात एक चांगला समन्वय साधला जातो. तालुका पंचायतीच्या अनेक कामांपैकी एक महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायतींकडून आलेल्या वार्षिक योजनांना एकत्र करणं आणि तो एकत्रित आराखडा जिल्हा पंचायतीकडे पाठवणं. या भूमिकेमुळेच स्थानिक विकासाला एक दिशा आणि गती मिळते. तर ग्राम आणि तालुका पातळीवरून आता आपण या प्रणालीच्या सर्वोच्च स्तरावर म्हणजे शिखरावर पोहोचलो आहोत, जिल्हा पंचायत. ही संस्था संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची सूत्रधार असते. इथे आपल्याला दिसेल की जिल्हा पातळीवर प्रतिनिधी निवडण्याचे निकष लोकसंख्येनुसार थोडे बदलतात. सामान्य जिल्ह्यांमध्ये दर 40,000 लोकांमागे एक प्रतिनिधी असतो, तर उत्तर कन्नड आणि चिक्कमंगलूरमध्ये 30,000 मागे एक आणि कोडगूसारख्या कमी लोकसंख्येच्या जिल्ह्यात तर 18,000 एक प्रतिनिधी निवडला जातो. यावरून काय दिसतं? तर ही प्रणाली गरजेनुसार किती लवचिक आहे हेच समजतं. जिल्हा पंचायत ही एक खूप शक्तिशाली संस्था आहे, यात काहीच शंका नाही.
कारण यात थेट निवडून आलेले सदस्य तर असतातच, पण त्यासोबत सर्व तालुका पंचायतींचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातले सर्व आमदार आणि खासदारही सदस्य म्हणून काम पाहतात. विचार करा, जिल्ह्याचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी एकाच ठिकाणी बसून जिल्ह्याच्या विकासाचे निर्णय घेतात. इतकंच नाही तर अध्यक्षांना आपत्कालीन परिस्थितीत 1,00,000 रुपयांपर्यंतची मदत मंजूर करण्याचा थेट अधिकार असतो. निवडून आलेले प्रतिनिधी आणि त्यांची कामं तर आपण पाहिली, पण ही एवढी मोठी व्यवस्था रोजच्या रोज चालते कशी? तिला गती कोण देतं? त्यासाठी आता आपण या प्रणालीच्या इंजिन रूममध्ये जाऊया, जिथे प्रशासकीय अधिकारी आणि निवडणूक यंत्रणा काम करते. या टेबलमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की प्रत्येक स्तरावर राज्य सरकारने नेमलेले प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात. जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ, तालुका स्तरावर कार्यकारी अधिकारी म्हणजे ईओ आणि ग्रामस्तरावर पंचायत विकास अधिकारी म्हणजेच पीडीओ. हे अधिकारी या संपूर्ण प्रणालीच्या अंमलबजावणीचा कणा आहेत. मग निवडून आलेले प्रतिनिधी आणि हे नेमलेले अधिकारी यांच्यात नेमका फरक काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर निवडून आलेले प्रतिनिधी हे लोकांचा आवाज असतात, ते धोरणं ठरवतात, निर्णय घेतात, तर सरकारने नेमलेले अधिकारी हे त्या निर्णयांची आणि धोरणांची नियमानुसार अंमलबजावणी करतात आणि रोजचं प्रशासन सांभाळतात. या दोघांच्या समन्वयातूनच ही प्रणाली यशस्वीपणे काम करते. आणि ही सगळी लोकशाही प्रक्रिया जिवंत ठेवण्याचं, तिचं रक्षण करण्याचं काम कोण करतं? तर ते आहे राज्य निवडणूक आयोग. हा आयोग म्हणजे स्थानिक लोकशाहीचा खरा पहारेकरी आहे. घटनेच्या कलम 243 नुसार या आयोगाची स्थापना झाली आहे आणि या सर्व निवडणुका मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी याच आयोगाची आहे. या संपूर्ण प्रणालीचा मूळ उद्देश काय आहे हे या एका वाक्यात अगदी स्पष्ट होतं. सरकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत या तिन्ही स्तरांवर परस्पर सहकार्य, विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करणे. कारण याच सहकार्यातून विकासाची फळं तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतात. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. ही 3-स्तरीय रचना स्थानिक विकासाला खरंच गती देते, की यामुळे प्रशासकीय कामात अधिक गुंतागुंत निर्माण होते? ही एक संधी आहे की एक आव्हान? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.